बाटली बंद पाण्याची अदृश्य किंमत। तुम्ही रोज प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी पिता का? तर जरा थांबा आणि विचार करा, कारण त्या बाटलीतल्या पाण्यासोबत दरवर्षी सुमारे 90,000 अतिसूक्ष्म प्लास्टिक कण तुमच्या शरीरात जात आहेत। हे कण डोळ्यांना दिसत नाहीत, चवीला लागत नाही, पण हळूहळू पोटात साचत राहतात आणि आतून परिणाम करू शकतात। पाणी स्वच्छ वाटतं, पण बाटलीमधला धोका अनेकांना कळतही नाही। हे ऐकून धक्का बसणं स्वाभाविक आहे, पण हे भीती पसरवण्यासाठी नाही, तर तुम्हाला सावध करण्यासाठी आहे। आणि शास्त्रीय संशोधनातून समोर आले कटू सत्य। जगभरातील अनेक अभ्यास स्पष्ट सांगतात की जे लोक दररोज बाटलीबंद पाणी पितात त्यांच्या शरीरात दरवर्षी सुमारे 90,000हून अधिक मायक्रोप्लास्टिक कण जातात। म्हणजेच तुम्ही पाणी पिताय असं वाटतं, पण प्रत्यक्षात अदृश्य प्लास्टिकही गिळत असतात। प्लास्टिकची बाटली ही केवळ पाण्याची नाही, तर सूक्ष्म प्लास्टिक कणांची फॅक्टरी ठरत आहे। संशोधनात असं आढळलंय की 1 लिटर बाटलीबंद पाण्यात 1 ते 3 लाखांपर्यंत अतिसूक्ष्म प्लास्टिक कण असू शकतात। हे कण इतके लहान असतात की डोळ्यांना दिसत नाहीत, चवीला सुद्धा कळत नाही, पण ते शरीरात शिरतात आणि काही अभ्यासानुसार रक्तप्रवाहातून मेंदूंपर्यंतही पोहोचू शकतात। यांनाच नॅनो प्लास्टिक म्हटलं जातं आणि हेच सर्वात धोकादायक मानलं जातं। मानवावर याचे दीर्घकालीन परिणाम अजूनही अभ्यासाच्या टप्प्यात आहेत, पण प्राण्यांवरील संशोधनात दाह, चयापचय बिघड आणि अवयवांमध्ये प्लास्टिक साचण्याचे संकेत दिसले। त्यामुळे प्रश्न फक्त पाणी स्वच्छ आहे का इतकाच नाही, ते पाणी कशातून पिताय हा प्रश्न अधिक गंभीर आहे। म्हणूनच तज्ञ स्पष्ट सांगतात, शक्य असेल तर फिल्टर केलेल्या नळाचं पाणी आणि काचेच्या किंवा स्टीलच्या बाटल्या वापरा। हा छोटासा बदल वाटेल, पण हा बदल तुमच्या शरीरात जाणारं प्लास्टिक थांबवू शकतो।